ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आलेले AIMIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत महानगरपालिका, विरोधी पक्षनेतेपद, नगरसेवकांचे कामकाज, शिक्षण, आरोग्य व्यवस्था तसेच कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या खर्चावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सोलापूर महानगरपालिकेतील MIMच्या सर्व नगरसेवकांच्या कामकाजाचा आज आढावा घेतल्याचे जलील यांनी स्पष्ट केले. नगरसेवक निवडून आल्यापासून आजपर्यंत त्यांनी समाजहितासाठी कोणती कामे केली, कोणते प्रश्न उपस्थित केले आणि जनतेसाठी काय योगदान दिले याची माहिती घेण्यात आल्याचे यावेळी जलील यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच त्यांनी मालेगाव येथील उपमहापौर यांच्या कॅबिनमध्ये टिपू सुलतान यांचे फोटो लावण्यात आले आहे. यावर उत्तर देताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले, त्यावेळी या संविधानात टिपू सुलतान यांचे फोटो आणि नाव आहे. हिंमत असेल तर भाजपाने तिथून फोटो आणि नाव काढून दाखवावे, असेही त्यांनी भाजपाला आव्हान दिल्याचं पाहायला मिळाले आहे. पहा त्या बाबतीत इम्तियाज जलील यांची संपूर्ण पत्रकार परिषद. जर ते पक्षात परत येण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यांची इच्छा असेल तर तुम्ही घेणार का? नाही, मी काय सांगितलं की हे सगळं म्हणून तुमचा निर्णय हे ठीक आहे. नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचा निर्णय नहीं, हे जे लोग गेले होते हे माझ्या मेरे बोलने पे या मेरे निकालने से गए थे ऐसा नहीं है. जे काही निर्णय घेण्यात आलं होतं ते ओवैसी साहेबांनी घेतले होते. आता त्यांना परत घ्यायचं असेल तर ते अधिकार माझा नाही आहे. ज्यांनी काढले त्यांचा ते अधिकार आहे. आणि ओवैसी साहेब मला फोन करून सांगितलं की बाबा यांना घ्यायचं आहे आपल्याला. मी कोण आहे त्यांना ओव्हररूल करण्यासाठी? पण काही निर्णय जे आहे ना ते ओवैसी शिफारस करणार काहींना घ्या म्हणून. नाही, ओवैसी साहेबांना सगळं माहीत आहे की काय आहे काय नाही आहे. तुम्ही पत्रकार बेटा जेव्हा आता सध्याला अनेक घरांमध्ये त्यांचं पूर्ण आर्थिक बजेट विशेषतः मुस्लिम बहुजनांमध्ये होते. महाराष्ट्राचा आपलाच कायद्यांचं आणि कशा पद्धतीने नाव काढलं होतं. देखील जेव्हा हे SIR सुरू झालं होतं त्याच एक सेकंड त्याचा रिलेटेड आहे. त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे. मतदारांची संख्या कमी होते असा आकडा प्रारंभमध्ये येणार आहे की जवळपास प्रभाग क्रमांक 14 जो मुस्लिम बहुल वर्ग आहे, शहर मध्येचा एक टापू आहे मोठा मुस्लिम समाजाचा, त्या ठिकाणचे 15,000 लोकांच्या यादीतून नाव वगळण्यात येणार असल्याचं खात्रीलायक ते त्याची यादी दिसतंय. तर असंही सांगितलं जाते की ज्याप्रमाणे मायक्रो प्लॅनिंग करून BJP किंवा इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नगरसेवकांनी घेतल्या, प्रत्येक BLO सोबत 1-2 BLA देऊन काम व्यवस्थित सुरळीत पार पाडलेलं आहे. परंतु प्रभाग 14 मध्ये किंवा शहर मध्यमध्ये मुस्लिम समाजासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन BLA न देता ही संख्या त्याच कारणाने कमी झाली असा आरोप लावला जातो. मी काय आहे की एक तर जेव्हा SIR सुरू झालं होतं आम्हाला आणि तुम्हालाही हे स्पष्ट माहीत होतं की त्याचा उद्देश काय आहे. भाजपला माहीत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज त्यांच्यासोबत येणार नाही, त्यांना मतदान करणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा वोट बँक कोणत्या दुसऱ्या पक्षाशी जोडलेला असेल तर आपल्याला फटका बसू शकतं. म्हणून हे सगळं स्ट्रॅटेजिकली प्लॅन करून, कारण त्यांना डिलिमिटेशन असू द्या, हे सगळं करून त्यांना 2029 मध्ये पुन्हा यायचं आहे. आणि आता लोक खूप त्रस्त झालेले आहे. लोकांना माहीत पडलेला आहे की क्या क्या वादे किए गए थे और हकीकत में क्या क्या डिलीवर किया गया है. मग लोक 29 मध्ये आपल्याला पुन्हा संधी देणार नाही हे भीती त्यांना आहे आणि एक खरी परिस्थिती पण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करता येईल तर लीगल एक फॉर्मॅट तयार करून त्याच्यामध्ये सगळं इलिगॅलिटी ॲड करून आपण कसं नाव या समाजाचा वगळता येते हे सगळं प्रयत्न सुरू आहे. आता जे प्रारूप यादी आता निघणार आहे ते आल्यानंतर सगळ्यांना कळेल. आणि आम्ही स्वतः आमचे सगळ्या कॉर्पोरेटर्सला सांगितलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांना की आता ते नवीन यादी जेव्हा येईल तर त्या यादीमध्ये आपण सगळ्यांना बसवून आपण व्हॉलंटियर्स तयार करून किती नाव वगळण्यात आलेले आहे. एका घरामध्ये 5 मतदान असतील, फक्त 3 लोकांचे नाव, तर 2 गेले कुठे, तो वो शरारत के तौर के ऊपर ये सब किए. उपमहापौरांनी जे आहे त्यांच्या दालनामध्ये परत एकदा जो आहे तो टिपू सुलतानांचा फोटो लावलेला आणि कुठेतरी त्यांच्यावरती टीकेची जोड उमटते. कसं पाहताय? आता काय आहे की आपल्याला काहीतरी पाहिजे ना. म्हणजे साखराच्या भावाचं आतापर्यंत कोणी विचारलं नाही ना. कोणी विचारणार नाही.
मेन स्ट्रीम मीडिया तर विचारणारच नाही ना उसमें काय भाववाढ सुरू आहे. हां, कधी आपल्याला औरंगजेब, कधी आपल्याला टिपू सुलतान, कधी आपल्याला मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम, हेच मेन एजेंडा जे आता झालेला आहे ना, हेच झालेला आहे. आता हे जे आपले एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री भुसे साहेबांनी सांगितलं की आम्ही हे काढून लावणार आहे. तुमची सरकार आहे भाजपसोबत. लोकसभेमध्ये जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे, ओरिजिनल संविधानाची कॉपी आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, ते ओरिजिनल संविधानाची कॉपी जे आहे ते लोकसभेची लायब्ररीमध्ये इतकं चांगल्या काचेच्या फ्रेममध्ये त्याला ठेवण्यात आली. आता त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये टिपू सुलतानची फोटो आहे. आता भुसे साहेबांना आणि त्यांच्या पक्षातले जे मोठे नेते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना मी सांगतो की त्या दिवारवर जे ते उपमहापौरच्या कॅबिनमध्ये जे आहे ते काढण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी विचार करून राणी लक्ष्मीबाईची आहे, त्याच्यामध्ये टिपू सुलतानची फोटो आहे. मग तुम्ही का त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आहे. पण तुम्हाला काय आहे की कोणीही या राज्यामध्ये आता चाललेला काय आहे, भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलेला आहे, महंगाई काय कुठपर्यंत गेलेली आहे, ते न करता अपन ने काय कि टिपू सुलतान की फोटो रहेगी या नहीं रहेगी, ये देश का सबसे बड़ा मुद्द्याच्या हेडलाईन केलं तर मला असं वाटतं चांगलं की आज जे महंगाई वाढलेली आहे, आता सण येणार आहे, खूप मोठे मोठे सण सुरुवात होणार आहे. ते गणपती असू द्या, ते दिवाळीचं असू द्या, रक्षाबंधन असू द्या. अशा वेळी अशा प्रकारचे साखरेचे भाव दुपटीने वाढणं म्हणजे कितपत योग्य आहे. कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत लक्ष घातलं नाही आहे. काही त्यांच्या पॉलिसी डिसिजन जे आहे ते बरोबर नाही होती, म्हणून हे अशा प्रकारच्या. आणि तुम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्हाला काही फरक पडणार नाही. सरकारने आमदारांना खासदारांना खूप काही करून ठेवलेले आहे त्यांच्यासाठी. पण जे मिडल क्लास आहे, तुम्ही गोरगरिबांच्या बाबतीत बोलत आहे, मी तर मिडल क्लासच्या बाबतीत बोलत आहे. आज तुम्ही विचार करा की त्यांचा बजेट किती कोलमडलेला असेल, काय परिणाम झालेला असेल की एक साखरमुळे किंवा दुसरी ही जे हे महंगाई आहे ते सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असेल ना. तुमची पगार वाढलेली आहे का? तुमचा मालिक तुम्हाला सांगितलेला आहे का की नहीं शक्कर बढ़ गई है, अब शक्कर की कीमत बढ़ गई है तो तुम्हारी पगार भी बढ़ा रहा हूं करके. जितके लोक तुमच्या घरी यायचे तुम्ही त्यांना सगळ्यांना चहा पाजायचा. आता तुमची बायको म्हणणार असेल की मैं चाय पूरी फुल कप नहीं दूंगी, आधी कट दूंगी करके. तर हे सगळ्यांवर त्याचा परिणाम. आणि असं नाही आहे की त्यांना नाही की याच्या बाबतीत आज आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की पार्टीची धुरा कोणाच्या हातात. आता जसं मी माझ्या शहरामध्ये उद्या आपल्याला मोर्चा काढायचे आहे किंवा 4 तास अगोदर मी सांगितलं की आपल्याला 3 वाजता हे करायचं आहे करके. खूप सारे लोक, कारण एक आमच्याकडे एक हे आहे प्रॉपर बॉडी, इथे बॉडी बनवण्याची हे आहे. आता सगळे कॉर्पोरेटर्स आहे. ज्या दिवशी आम्हाला आमची बॉडी तयार होईल त्याच्यानंतर मला असं वाटत नाही तुम्हाला हे प्रश्न विचारण्याची वेळ येईल. देखिए फिर से एक बार कह रहा हूँ मैं, शक्कर के बारे में कोई नहीं पूछेगा. पूछेगा तो क्या पूछ के ऊपर कितनी मर्तबा अब हमने ये बात करना चाहिए करके. कितनी मर्तबा भाई, हम मेन मुद्दों के बारे में हम कब बात करेंगे, कब हमसे ये सवाल किया जाएगा कि शोलापुर के स्कूल्स के बारे में हमने क्या करना चाहिए, हॉस्पिटल्स के बारे में, अच्छे रास्ते बनाने के बारे में हमने क्या करना चाहिए. देखिए साहब, देश के अंदर आप जब भी कोई किसी बड़े राज्य का चुनाव आता है तो भारतीय जनता पार्टी और आरएसएस की एक स्ट्रैटेजी है, बड़ी सोची समझी साजिश होती है कि हम एक ऐसे मुद्दे को जिंदा करें
कि जिसकी बुनियाद के ऊपर है तो हम वो इलेक्शन तक है तो इसको लेकर जाए करके उसमें। आपको याद होगा कर्नाटक के अंदर एक बच्ची ने हिजाब पहन के गई थी, हाँ? वो 5 साल पहले पूरा यूपी का इलेक्शन जो है वो बच्ची के हिजाब के ऊपर चल रहा था। मानव म्हणजे तिने काय असं केलेलं आहे करके अल्टिमेटली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने तिला हे केलं होतं, परवानगी दिली होती उसमें। तो हमारे जो मुद्दे जो है, अब ये नया मुद्दा निकाल लिए। हमने क्या कहा है, भाई वंदे मातरम है, आप खड़े रहिए, हम भी खड़े रहेंगे आपके साथ, आप गाइए, हम आपका एहतराम करेंगे उसमें। लेकिन आप मेरे गले पे छुरा रख के कहेंगे कि नहीं आपको भी करना पड़ेगा, तो आप भूल ही जा रहे हैं कि ये देश जो है वो एक संविधान बाबा साहब अम्बेडकर के हिसाब से चलेगा ना उसमें। क्या आप हर एक को है तो जोर ज़बरदस्ती, दादागिरी और गुंडागर्दी के हिसाब से आप चलाएंगे करके? क्या आपको यही मुद्दे के ऊपर आप रात में 8 बजे 9 बजे कोई टीवी चैनल खोल लीजिएगा तो बस उसके ऊपर बहस क्या होगी, यही मुद्दों के ऊपर बहस होगी उसमें। तो हमारा स्टैंड बड़ा क्लियर है उसमें। देखिए हमको किसी का ये नहीं है कि आप यही अगर गाएंगे, यही अगर इसके लिए आप खड़े रहेंगे तो आप मुझे सर्टिफिकेट देंगे कि मैं देशभक्त हूँ करके। भाई एक सेकंड। आज ना तुम्ही प्रयत्न केले पण ते निवडणुकीपुरता तो विषय असतो रंगला जातो आणि आपले कुठेही नगरसेवक प्रयत्न करत नाहीये आणि निवडणुकीमध्ये तुमचे जे दौरे असतात, परंतु आज पहिल्यांदा चांगलं वाटतं की तुम्ही नगरसेवकांचा आढावा घेण्यासाठी आलात, तर हा जो विकासाचा मुद्दा आहे तो राहून गेला असं वाटत नाही? नाही, एक तर आपल्याला एक थोडंसं स्पष्टीकरण हे देतो की आज आलं म्हणून हे रिव्ह्यू घेत आहे असं नाही आहे। हे सगळे कॉर्पोरेटर्स अनेक वेळा माझ्या शहरामध्ये येऊन, माझ्या ऑफिसमध्ये येऊन ते सगळं आपलं रिपोर्ट कार्ड देतं। आपल्याला कोणता मुद्दा घ्यायचा आहे आम्ही त्यांच्याकडून सजेशन घेतं आणि सजेशन घेऊन आणि हॉस्पिटलच्या बाबतीत तुम्ही बोलतो ना उसमें, मी आपल्याला एक सुझाव देतो। महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स आहे इथे, महानगरपालिकेची शाळा आहे, त्याला मी एक सुझाव देतो, तुम्ही हे सुझाव तुमच्या मार्फत महापौरांना द्या की एक महानगरपालिकाची शाळा आणि एक हॉस्पिटल MIMला दत्तक द्या तुम्ही, आणि तसंच एक शाळा आणि एक हॉस्पिटल भाजपवाल्यांनी घ्यावा, एक शिवसेनेला द्या, एक काँग्रेसवाल्याला द्या आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन आम्ही लावू। हे प्रस्ताव तुम्ही मान्य करता का? एका वर्षानंतर आम्ही सगळं पत्रकार बांधवांना घेऊन जाऊ, हे सगळं 5-7 जितके मोठे मोठे पार्टीज जे आहे ना, तुम्ही फक्त कुर्सीवर बसणार आहे। आता मी तुम्हाला सांगतो ना, मी चॅलेंज करतो तुम्हाला की 1 वर्षानंतर तुम्ही आम्हाला एक हॉस्पिटल द्या, एक स्कूल द्या, जे तुमची सगळ्यात वाईट जे स्कूलची परिस्थिती असेल महानगरपालिकेची ते आम्हाला द्या। सगळी चांगली जे आहे ना त्या भाजपवाल्याला सांगा तुम्ही ठेवा त्याला, आणि देतो मी अशा प्रस्ताव आम्ही आमच्या गटनेता पार्टीच्या मार्फत देतो। आणि यांच्यापेक्षा तुमच्या मार्फत दिलं तर चांगला सुझाव आहे का नाही दादा? आपल्याकडून तर आलं तर बरोबर आहे। तुम्ही हायकोर्टात जाण्याची आता सांगितलं की हायकोर्टात सोलापूर संदर्भात आपण कसं काय जाणार? काय हे की सिच्युएशन जे आहे, जे परिस्थिती आहे, ते नांदेडचा निकाल लागला तर त्याचा परिणाम जे आहे ते धुलियालाही होणार आहे आणि सोलापूरलाही होणार आहे। किंवा धुलियाचे आमचे जे पार्टीचे लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहे त्याचा निकाल लागला तर त्याचा परिणाम नांदेडवरही होणार आणि सोलापूरला। मग आमच्या पार्टीचे गटनेता वहिदा मॅडमने सांगितलं की आम्हीही हायकोर्टामध्ये, आम्ही सांगितलं की तुम्ही आता हायकोर्टामध्ये गेलं तर त्याला टाईम लागणार, आपण वाट बघू की नांदेडचा निर्णय लवकर येतील किंवा धुलियाचा जे आलं तर हायकोर्ट स्पष्टपणे सांगतील की यांना अधिकार आहे, यांना विरोधी पक्षाची सीट मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही थांबलेलं आहे। तशी परिस्थिती आम्हाला असं वाटतं की सोलापूरमध्ये एक स्वखुशीने भारतीय जनता पार्टीने मोठा मन राखून आम्हाला जे आमचा हक आहे, अधिकार आहे ते आम्हाला दिलं तर मला असं वाटतं की पुढच्या येणारा जे 4 वर्ष राहिलेले आहे, 4-4.5 वर्ष राहिलेले आहे ते आपण चांगल्या रीतीने काम करू शकेल। MIM पक्ष हे भाजपला राजकीय
रोहित पवारचं. काँग्रेसची जबाबदारी वाढली. मला असं वाटतं की भाजपला पराभव करण्यासाठी जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे त्यांना एक ताकद देण्याची आवश्यकता आहे आणि ते सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज ते हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घरी पाठवायचं असेल तर MIMला तुम्ही नजरअंदाज करू नये. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मला माहीत आहे की तुम्ही सगळ्यांच्या सोबत जायला तयार आहे. काँग्रेस शिवसेनासोबत जायला तयार होती गेली, पण MIM अछूत आहे. आता जोपर्यंत त्यांना हे कळणार नाही की MIMचाही एक मोठा वर्ग आहे, मोठा वोट बेस आहे आणि ते आपल्यासोबत आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येऊनच बसणार. मी अनेक भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा जेव्हा वाढदिवस असतं त्यांना विशेष पाठवतो मी. आता नाही बघा ना, जेव्हा मी लोकसभेचा सदस्य होतो सकाळी सकाळी मैं प्लेन में से उतरा और मुझे फ़ोन आया, हेलो. मैं बोला हाँ बोलिए, आपको सालगिरह की बहुत बहुत मुबारक. मैं बोला कौन बोल रहा है? मैं बोला आवाज़ तो पहचान ही दिख रही. बोले मैं अमित शाह बोल रहा हूँ. तो एक राजनीतिक वेगळं आपला रिलेशन असतं आणि एक जे आहे आपण एका संसदमध्ये बसतं ते नेते आहे आणि एक प्रथा आहे की मोदी साहेब प्रधानमंत्रीची जे आहे मोदी साहेब असो किंवा कोणताही असो स्पीकर आहे किंवा मोठे आता माझ्याकडे माझ्या वाढदिवसावर अनेक मोठे नेत्यांचे ते भाजपचे असू शकतात, ते शिवसेनाचे असू शकतात, त्यांचे बेस्ट विशेस येतं. म्हणजे माझी जवळीक झाली का? मी गेलं का त्यांच्यासोबत? जाणार का आता की त्यांनी विश केलेलं आहे? असं नाही आहे. आपण आपलं थोडासा विजन प्रवेश केला कहाँ पे नाही, प्रवेश केलेला नाहीये, पण त्यांची जवळीक जी आहे प्रवेश केला दिसून येते, जवळीक करताना दिसून येते. त्यांची काही कानउघडणी करणार आहात का तुम्ही? नाही बघा, आमचे गटनेता आहे साहेब पठाण, त्यांनी मला काल फोन केलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब मुंब्रा जे आहे, मुंब्रा असू द्या किंवा भिवंडी असू द्या, खूप अंडर डेव्हलप्ड एरियाज आहे हे. आणि विशेषकर का त्याचं कारण आहे ते मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून. त्यांनी मला प्रश्न विचारले की साहेब आमच्या एरियातले जे खासदार आहे ते श्रीकांत शिंदे साहेब आहे, एकनाथ शिंदे साहेब तिकडचेच आहे. त्यांनी माझ्याकडून परवानगी घेतली कि साहब हम एक डेलीगेशन लेके जाके एकनाथ शिंदे साहब के पास जाके है तो हम हमारे एरिया के लिए फ़ंड मांगना क्या करके. मैं बोला फ़ंड मेरे पास तो है नहीं, आपको फंड देंगे तो देवेंद्र फडणवीस साहब देंगे, एकनाथ शिंदे साहब देंगे, सुनेत्रा पवार मैडम देंगे उसमें. तो विकास के कामों के लिए अगर आपको उनके पास जाने की ज़रूरत है तो बिल्कुल जाना चाहिए. लेकिन अब मैं हैरान हो गया कि शहर शेख चली गई, तो मैं बोला अरे मुझे तो पता ही नहीं है साहब. निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्या नगरसेवकांनी सुद्धा 100% वोटिंग केलेलं आहे. फक्त त्या ठिकाणी 2 उमेदवार होते, भाजप आणि राष्ट्रवादी. तर त्यामध्ये असं सरळ दिसून येतंय की कुठल्या ना कुठल्या पार्टीला त्यांनी मतदान केलेलंच असेल. चर्चा अशी सुरू आहे की भाजपच्या लोकांना सुद्धा आपल्या नगरसेवकांनी मतदान केलं. मग याच्यामध्ये शेवटी असं निष्कर्ष निघतोय की एका बाजूला निवडणूक लढते वेळेस आपण एक विचारधारा घेऊन जातो आणि जेव्हा अशा विधान परिषदेच्या वगैरे निवडणुका येतात त्यावेळेस वेगळ्याच पद्धतीचा विचार केला जातो. मग मतदारांनी मतदान का करायचं? मी असं करत असेल तर माझ्या कॉर्पोरेटर्सला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सांगतो, महाराष्ट्राच्या MIMच्या कॉर्पोरेटर्सच्या बाबतीत सांगतो, पार्टीचा धोरण बडा क्लिअर आहे की आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही, जाणार नाही. कारण त्यांची विचारधारा आमची विचारधारा ते तर आम्हाला आतंकीत समजतात. तर अशा परिस्थितीमध्ये पार्टीचा लाईन सोडून कोणी जात असेल तर तो 5 वर्षासाठी कॉर्पोरेटर असेल. पुढच्या येणाऱ्या टर्ममध्ये लोक त्यांना स्वतः आठवण करून देईल की बाबा मी तुला दिलं होतं, तूने असं केलेलं आहे करके. पार्टीची लाईन स्पष्ट आहे आणि हे सर्व महाराष्ट्राच्या कॉर्पोरेटर्सला मी स्पष्टपणे वारंवार हे सांगत राहिलेले आहे की तुम आता निवडून आलेले आहे कि नहीं, मैं पार्टी से बड़ा हो गया, मैं अपने हिसाब से फैसला करूँगा करके. तो आप कर सकते हैं 5 साल के लिए. 5 साल के बाद है तो आपको कार्यक्रम घेताय MIM किंवा आपले
पक्ष वाढलं ना ते फक्त जेनझीमुळे वाढलं. हे सगळं युवक जे आहे ना, हमारे पास ये दीवानों की फौज है ये. इनको तो अभी एहसास हो रहा है मोदी जी को, अरे ये भी जिंदा है, इन लोगों को भी अपने को खरीद करना पड़ेगा. इनको तो अभी एहसास हो रहा है. राहुल गांधी जी अभी आके है तो ये बात कर रहे हैं. हमारी तो ताकत ही जो है, मैं अक्सर ये बात कहता हूँ, ये जितने भी नौजवान लड़के हैं ये पूरे मजलिस के साथ जुड़े हैं. इनके अम्मी अब्बा अभी भी कहीं कांग्रेस के साथ होंगे, कहीं इसके साथ होंगे, कहीं उसके साथ होंगे, लेकिन नौजवान बच्चे बोल रहे हैं की नहीं, हमको MIM के साथ ही रहना है करके. तर आम्हाला अशी वेळ म्हणजे हमको मोदी जी का अचानक ख्याल आ गया कि रात में बैठ के तो अपना बना देने का है इंस्टाग्राम के ऊपर रील, तसं करण्याची काही कारण नाही आहे आम्हाला. आमचा एक खूप चांगला कनेक्ट आहे यांच्यासोबत. असं काय आहे की बघा, काही शहरं असे आहे की ज्याचा निर्णय स्वतः असदुद्दीन अवैसी साहेब घेतात आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये 4 शहरं आहे. एक आहे नांदेड, दुसरा मालेगाव, तिसरा सोलापूर आणि चौथा माझा शहर औरंगाबाद. याच्या बाबतीत जे काही निर्णय असतील, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मी महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातला कुणाला शहर अध्यक्ष द्यायचं, जिल्हाध्यक्ष द्यायचं, कशी पार्टी तयार करायची आहे, मी स्वतः निर्णय घेतो. अवैसी साहेब कधीही मला सांगणार नाही. पण या 4 शहरांच्या बाबतीत त्यांचा एक लगाव आहे, त्यांची एक जवळीक आहे, म्हणून ते काहीही निर्णय. आता मलाही माहीत आहे की सोलापूरमध्ये आपल्याला द्यायचे आहे. मग मागच्या 1 महिन्यामध्ये ओवैसी साहेबांच्या पार्लमेंटचं सेशन आणि ते पार्लमेंटचं जेव्हा सेशन असतं तर ते इतकं बिझी असतं स्टडी करण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर ते आपल्या त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, ते लंडनला गेले होते. आता ते परत आलेले आहे. काल ईद मिलानचा मोठा कार्यक्रम होता. आता काही दिवसानंतर आम्ही भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलापूर असू द्या, नांदेड असू द्या, मालेगाव असू द्या, याच्या बाबतीत आपल्याला लवकरात लवकर विधान परिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. MIM ही निवडणुका लढवणार आहे. आता ते त्याच्या बाबतीत आमचे जे पार्टीचे पदाधिकारी आहे त्यांच्यासोबत चर्चा करू आणि काही चांगला असा इंडिव्हिज्युअली आम्ही करू शकत नाही हे जे इलेक्शनचं आहे, पण चांगला अलायन्स करता येईल तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत विचार करू. पेपर फुटलेला आहे, पेपर रद्द झालेला आहे औषध निरीक्षकचा, आता त्याच्या बाबतीत बातमी करूच नका ना, कशाला करायचं. म्हणजे वारंवार पेपर फुटत आहे तर आपण किती वेळा हे करणार आहे. उद्रेक जो आहे नीट संदर्भात जंतर मंतरला झाला होता. नीट पेपर फुटले, तलाठीच्या सगळ्या पेपर फुटले, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मला तर असं वाटतं की पेपर फुटीचा एक नवीन डिपार्टमेंट सरकारने स्टार्ट करावं, त्याचा एक मंत्री ठेवावा आणि स्वतः सरकारने आपल्या वतीने पेपर विकायला सुरुवात करा ना. की जो जास्त पैसे देतील द्या त्यांना. तुमच्या कुठल्याही नगरसेवकांनी आवाज उठवलेला नाहीये आणि इतर अनेक आता विरोधी तत्वावर शाळा द्यायला निघाले, उर्दू शाळा खास करून महानगरपालिका, तरीही तुमच्या बाजूने कुठलाही आवाज सभागृहात उठवला गेलेला नाहीये. शाळा पाडण्यात आली आहे, त्या शाळेच्या बाबतीत एकही अर्ज दिले का विचारा नगरसेवक? अच्छा, याचा आहे ते ठीक आहे ना. मी पत्रकार परिषद जेव्हा घेतो ना, याचा उद्देश हे पण असतं की काय खरं काय चाललेलं आहे करकेसमे. तर तुमच्या वतीनं मला हे प्रश्न विचारण्यात आला होता. मला माहीत नाही आहे की त्याची सध्या परिस्थिती काय आहे, यांनी काय विरोध नाही केला. आम्ही नक्की त्याच्या बाबतीत आम्ही आपके एरिया में आता आहे. मी सरकारला प्रस्ताव दिलेला आहे की आता द्या त्या हॉस्पिटलला नाव. काय चूक केली? सोलापुरामध्ये 10 वर्षांपासून सांगताय की पक्षाच्या वतीने सोलापूर